हा तेजनाथ, काय काम काढलंस बाबा? साहेब पेढा घ्या. कशाबद्दल? माझा मुलगा पास झाला, 4थीत गेला. वा वा. बघ, ह्या पेढ्याचा मान म्हणून तुला सांगतो, मुलाला एका चांगल्या शाळेत घाल. आजपासून त्याच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मी करीन. लय उपकार होतील साहेब. अरे उपकार कसले आलेत? तू माझा ड्रायव्हरच नाही आहेस, माझा मित्रही आहेस तू. अरे कोणासाठी तरी करायचेच होते, तुझ्या मुलावर करतोय. साहेब एक बोलू, आपलं ते आपलंच असतंय आणि परक ते परकच असतंय. म्हणजे मला तू काय परका समजतोस की काय? नाही नाही, तसं मला म्हणायचं नव्हतं साहेब. तुमच्या डोक्यातला राग काढून टाका, शांत राहा, शांत वागा. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला नक्की? साहेब जे तुमचं आहे ते तुमच्या रक्तालाच मिळू द्या. तुमच्या आडामासाचं कुणीतरी असावं म्हणून साहेब तुम्ही लग्न करा. आज बोललास, पुन्हा या विषयावरती बोलू नकोस. आपल्या मर्यादेतच राहायचं असतं रे. प्रखर गांधीवादी, थोर स्वातंत्र्य सेनानी, हिंदुस्थानी सेवा दलाचे संस्थापक, शासकीय गृहरक्षा दलाचे जनक, अनेक सामाजिक उपक्रम राबवणारे श्री नारायण गजानन आचार्य यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन. यंदाच्या वर्षी उत्कृष्ट खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थिनी म्हणून कुमारी गीता हिची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. या प्रित्यर्थ समाजसेवक श्री शशिकांत नारायण आचार्य यांच्या हस्ते कुमारी गीता हिस प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे. धन्य तिचे माता पिता ज्यांनी या उत्कृष्ट विद्यार्थिनी आणि खेळाडूला घडवलं. आलीस गीता, आज मी तुझ्या आवडीची भाजी करते, मेथीची. अगं कुठे गावात मिळतच नव्हती, शेवटी ती एक म्हातारी बसते ना, तिच्याकडे मिळाली. काय ग, तू गप्प गप्प का? आई, परीक्षा जवळ आलीये. मग काय झालं, मला माहितीये तू चांगला अभ्यास करशील, चांगल्या मार्काने पास होशील. ते ठीक आहे ग आई, मी चांगलाच अभ्यास करेन आणि चांगल्याच मार्कांनी पास होईन. मला खात्री आहे तशी. पण पण फी भरायची ग आई, सगळीच्या सगळी, नाहीतर मला परीक्षेला बसता नाही येणार. नाही नाही, असं काही म्हणू नकोस. आई, पास झालं आता, मला सगळं कळतं ग. पुरे झालं हे शिक्षण, मी कुठेतरी नोकरी करेन. गीता असं म्हणू नकोस काही. अगं तू खूप शिकावं अशी तिची इच्छा होती. तिची तिची म्हणजे माझी इच्छा आहे. पण आई, 2 दिवसात फी भरली नाही तर परीक्षा तर दूरच, पण मला कॉलेजला पण जाता येणार नाही. हे बघ, मी उद्याच्या दिवसात काहीतरी सोय करते. गीता, तुझी परीक्षा झाली ना की आपण हे घर सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊ. आई, किती घरं बदलायची ग आपण, आणि आता दुसरीकडे कुठे जाणार आहोत आपण? कला केंद्रात. कला केंद्र? गीता, त्या कला केंद्रात मला गायिका म्हणून काम मिळेल, त्यामुळे आपली कमाई होईल, तिथे आपली राहायचीही सोय होईल.
आणि तुझं शिक्षणही पूर्ण करता येईल. आई हं? काय चालतं का कला केंद्रात? नृत्य, नाच गाणं. नाच गाणं? तिथे लावणी सादर करून मनोरंजन केलं जातं. लावणी? मी तुला सांगेन ना कधीतरी. हं. हां, इथेच थांबवा. किती झाले? 40. हे घ्या. चल. तुझ्या उसाला लागल कोला ग तुझ्या नमस्कार. रागिनी ताई, इकडं कोणीकडं? तुमच्याकडेच. बरी आठवण झाली इतक्या वर्षांनी. गाण्यासाठी कोणीच बोलवत नाही हम्म, आणि परिस्थिती खूप बिकट झाली आता. मग म्या काय करू? काहीतरी काम मिळवून द्या. कसलं? कपडे धुवायचं का भांडी घासायची? गायनाचं काम मिळवून द्या. पदरात ही लेक आहे माझ्या. जगण्यासाठी काहीतरी करायला हवंच ना. गळा जागेवर आहे का? नाही, आवाज बरा आहे का? तसं असल तर चालन. हवं ते खात्री करून घ्या गळ्याची. हे बघा, मी सांगीन तेवढाच पगार देईन. हा, तुम्ही म्हणाल एवढाच द्या तेवढाच द्या, ते चालायचं नाही. चालल का? हं. पूर्वीच्याला लय कमी बाऱ्या होत्या, पण आता शेकडोने बाऱ्या झाल्या ती. आणि बैठकीला तरी कोण येतं माणसं, पण बारी तर चालवाया पाहिजेच. हे पोट जाळाया. मला मान्य आहे. पोटापुरतं मिळालं बस झालं. जे काही द्याल त्यात समाधानाने राहू आम्ही. चल. नाही कोणीचं अंतरपाट धरियला, नाही मंगलाष्टका कोणीचं उच्चारिल्या, नाही कोणीचं डोईवरी अक्षता टाकिल्या, नाही साक्षीनं कोणी टाळ्या वाजविल्या. सागराच्या घरात नदीच्या वरात लाटांचा थैथयाट. गुपचूप गुपचूप चिडीचूप समद गुपचूप गुपचूप चिडीचूप. गुपचूप चिडीचूप समद गुपचूप गुपचूप चिडीचूप. आळी नाही पाळी नाही कोणाची बोली नाही तोंडाला लावला कुलूप. आळी नाही पाळी नाही कोणाची बोली नाही तोंडाला लावले कुलूप. गुपचूप गुपचूप चिडीचूप समद गुपचूप गुपचूप चिडीचूप. गुपचूप गुपचूप चिडीचूप समद गुपचूप गुपचूप चिडीचूप चिडीचूप चूप. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. देवा रे. आई गो. कोण आहे? मी गीता. आय एम
सॉरी. अहो मी तुम्हाला बघितलंच नाही. मी चुकून पडले अडखळून. मी तुम्हाला पाहिलं सुद्धा नाही. गीता नवीनच दिसते. कंच्या बारीत आली असेल बरं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. झाली का तुमची प्रदक्षिणा? हो झाली. देवा. आह. मायला डायरेक्ट अंगावरच पडली. जागा बदली करावी लागेल, नाही तर पुन्हा येईल अंगावर पडाय. तुला सांगतो बरेच दिवस आराम झालाय. आता काहीतरी कामधंद्याचं बघितलं पाहिजे बरं का? आणि तुला सांगतो ते नमस्कार हो अनुसाहेबाई. नमस्कार. 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 काय कांता मावशी? नमस्कार. नमस्कार. इटी दांडूची जोडी. रागिनी बाई अरे बाबा चल येता का खेळा इटी दांडू? ठका ठक. रागिनी बाई ओ रागिनी बाई. काय? मी आज तुम्हाला काम दिलं. खूप चांगलं केलं. आता तुम्ही बी चांगलंच करा. काय करू सांगा ना. काय सांगू बाई, जागा दिन म्हणलं तर जागा झालाय वल्ला, आणि भाकर शेकीन म्हणलं तर वाळवीनं तव्यालाच खाल्लं की वो. काय की वो. मी समजले नाही कांताबाई. आव आपली एवढीशीच खोली, त्यात तुम्ही दोघी मायले की राहायला आल्यात. अडचण होती या. आता ही अडचण दूर कशी होईल ते बघा. बघा बघा विचार करा. हे बघा, गीताला तुमच्या सोबत राहू द्या. म्हणजे शिकते ना ती. मी ते बाहेर झोपत जाईन. चालवावंच लागल आता काय. आणि मला थोडीशी उचल हवी होती. घ्या, ह्याच्यावरच भागवा आता. हं. ए तान्या, काय रे? अरे कार्यक्रम 4 दिवस आला ना. अरे त्या निमित्ताने आपल्या पिंजऱ्याच्या बाहेर पडाय तरी मिळेल आणि फिरायला पण मिळेल. तसं नाही रे, बसल्या बसल्या बतावणी चिरी असेल तर करू ना. चल करूया. ऐक, एकदा काय झालं माहितीये का? काय? गावात आला मोठा पूर. हा. पुराचं पाणी शिरलं गावात. अगं येऊ. गावात समधीकडे पाणीच पाणी, पाणीच पाणी. पाणीच पाणी, पाणीच पाणी. मग मी काय केलं असेल? काय? इजारीच्या खिशात होता कागद. हा. तो कागद काढला. आणि समद पाणी पुसून काढलं. अयो. पाणी पुसून नाही टाकलं रे, तो कागद काढला, हा. त्याची नाव बनवली हा. आणि राहिलो पाण्यामध्ये तरंगत तरंगत बिनवाल्याचा. म्हणजे तुझ्याकडे मला नाही. मला होता ना. हा. पण झालं काय माहितीये का? काय? नाव पडली छोटी हा. आणि वाला पडला मोठा. हा? हा. असं आहे होय. आता माझी भानगड तुला सांगू का? हा. एकदा काय झालं, हा. रानात गेलो. बर. रानात ना मला एक करवंदाचं झाड दिसलं. बर मग त्या झाडाला 2 काळी काळी करवंद होती. बर मग पुढं मग मी त्या झाडावर चढलो. करवंदाच्या. मग काय, बर आणि मग ती रसाळ रसाळ गोड गोड करवंद चुकीत बसलो. मग पुढं पुढं काय झालं, खाली उतरताच येईना. मग काय केलं? मग गावात गेलो हा. आणि शिडी घेऊन आलो. आणि काय केलं? झाडाला शिडी लावली. बर. खाली उतरलो, हा हा. शिडी घेतली आणि घरी घेऊन गेलो. आणि मग ती 2 करवंद पोटात न पोटात. काय रे ईशा, असं गप्प गप्प का? गावावरनं चिठ्ठी आली. काय म्हणून? मंडळीने लिहिलंय म्हातारी लय आजारी हा. आहे, येळेवर इलाज नाही केला तर खप्पल ती. लवकर पैसे घेऊन या म्हणून लिहिलंय. मग आडलंय कुठं? पार्टी प्रमुखाकडून पैशाची उचल घेऊन ये की आणि लगेच जा गावाला. तिला भरोसा नाही. ती म्हणते माझं पैसे घेशील आणि कायमचा पळून जाशील. काय करावं काय बी सूचना झालंय रे. भाऊ, हा? मी काही मदत करू शकते का? म्हणजे तुमच्या अडचणीला माझा काही हातभार लागला तर चालेल का? लय उपकार होतील बघा रागिनी ताई. हे बघा,
आज आपल्या बारीचा नंबर आहे, तो उरका आणि उद्या सकाळीच माझ्याकडनं पैसे घेऊन निघा. हं? हसा आता. अरे कोण कुणाची आपली तर कोणीच लागत नाही, पण तिनं माणुसकी दावली, खरंय. विश्वास ठेवला माझ्यावर, अगदी देवावानी.